तुमच्या रेशन कार्डची केवायसी पूर्ण नसेल तर तुम्हाला आता धान्य मिळणार नाहीये। यासोबत जर केवायसी नसेल तर तुमचं रेशन कार्डमधून नाव देखील कट केलं जाऊ शकतो। तर आजच्या या व्हिडिओतून आपण घर बसल्या मोबाईलवरती रेशन कार्डची केवायसी नेमकं कशी करायची याची सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। तर सरकारच्या नवीन नियमानुसार दर 5 वर्षाला तुम्हाला रेशन कार्डची केवायसी करणं बंधनकारक आहे। पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला आता रेशन कार्डच्या दुकानात रांगेत राहण्याची गरज नाहीये, कारण आता तुम्ही मोबाईलवरती देखील केवायसी पूर्ण करू शकता। तर केवायसी नेमकी कशी करायची एकदम सोपं आहे। तुम्हाला सर्वात आधी प्ले स्टोर किंवा ॲप स्टोरमधून मेरा रेशन आणि आधार कार्ड फेस आरडी हे 2 ॲप्लिकेशन घ्यायचे आहेत। त्यानंतर हे ॲप उघडा, तुमचं लोकेशन निवडा आणि आधार नंबर टाकून OTP भरा। तुमची माहिती समोर येईल, तेथे तुम्हाला फेस ई-केवायसी यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा चेहरा सेल्फी कॅमेऱ्याने स्कॅन करा, म्हणजे झालं तुमचं काम। तर ही सर्व प्रोसेस केल्यानंतर आता तुमचं रेशन कार्ड नेमकं केवायसी झालं की नाही हे कसं चेक करायचं तेही तुम्हाला सांगतो। तर पुन्हा तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे। जर तिथे तुम्हाला Y लिहून आलं असेल तर समजा तुमचं काम झालं, आणि जर N असेल तर तुम्हाला मात्र पुन्हा प्रोसेस पूर्ण करावी लागणार आहे। आणि ज्यांना ऑनलाईन प्रोसेस जमत नसेल त्यांनी रेशन दुकानदाराकडे किंवा CSA सेंटरवरती जाऊन आपल्या रेशन कार्डची केवायसी पूर्ण करून घ्यावी। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त जनतेपर्यंत हा व्हिडिओ तुफान व्हायरल करा आणि पाहत रहा एबीपी माझा।